वाचन ही माझी आवड आहे आणि त्यामुळेच मी अनेक परीक्षांना बसलो, पासही झालो. कारण माणूस घडतो तो वाचनातून घडतो आणि म्हणून मी बघितलं की वाचनाची आवड आणखी कुणाला आहे तर नरेंद्रजींना सुद्धा वाचनाची आवड आहे. त्या चरित्राचंच वाचक म्हणून सांगतोय. नरेंद्रजी कोण आहे? सध्या वर्तमानपत्रातून एकच नरेंद्रजी आहेत. तर त्यांनाही वाचनाची भरपूर आवड होती आणि ते स्वतःही असं म्हणतात की माझा जो वैयक्तिक विकास झाला तो वाचनातूनच झाला आणि म्हणून मी त्यांच्यावरचं चरित्र नरेंद्रायण हे वाचलं. खांबेटे नावाचे लेखक आहेत. त्यांनी ते पुस्तक आहे. जनरली टीकात्मक पुस्तक किंवा विवेचनात्मक पुस्तकं ही कंटाळवाणी होतात, परंतु हे पुस्तक बिलकुल कंटाळवाणं झालं नाही. याचं कारण त्यांच्या जीवनातल्या इतर काही घटना देत देत ते कसे विकसित झाले याची खरोखरच त्याच्यामध्ये माहिती आहे. आणि म्हणून मला एकाने कोणीतरी हा प्रश्न विचारला की या निवडणुकांची वैशिष्ट्य काय, तेव्हा मी म्हणून या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य असं आहे की पंतप्रधान पदाचा उमेदवार वाचन करणार आहे, एक वाचक हे वैशिष्ट्य आहे आणि त्या दृष्टीनं त्या नरेंद्रजींकडे पाहायला हरकत नाही. म्हणजे आता मग आमच्यातला काय म्हणतात त्याला प्रश्न विचारणारा जागा झाल्यामुळे हा केवळ योगायोगच समजायचा की तुम्ही आताच नरेंद्रायण वाचायला घेतलं का? नाही, अगदी खरं सांगितलं तर काय पुरं केले ते वाचून, म्हणून मनामध्ये डोक्यामध्ये ते विचार आहेतच. आणि म्हटलं आपण जात आहोत ते समोर बसलेले सगळे श्रोते हे वाचन करणारे आहेत, म्हणून सगळ्यांना पंतप्रधान बनण्याची संधी आहे हेही सांगून टाकावं. त्या पुस्तकातून आमच्यासाठी काही संदेश आहे का? वाचकांसाठी म्हणजे की त्यांचं जीवन कसं घडलं याची माहिती आहे आणि ही माहिती सर्वांनी वाचलीच पाहिजे. याचं कारण आज त्यांचं नाव आहे. वर्तमानपत्रातून आणि इतरत्र प्रसार माध्यमातून नेहमी नाव येत आहे आणि म्हणून मी लायब्ररीमध्ये फोन करून सांगितलं मला पुस्तक पाठवा. त्याने नरेंद्रायण पाठवलं आणि वाचल्यावर मला अतिशय आनंद झाला. सर्वसाधारणपणे मी पुस्तकं वाचल्यावर अभिप्राय त्या पुस्तकावरचे देत नाही, पण हे पुस्तक वाचलं आणि कालच मी त्यांना माझं पत्रही पाठवलं. एक पत्र त्यांना आणि एक पत्र मी खांबेटेंना पाठवलं की गंभीर विषय सुद्धा कसा हलका फुलका करून देता येतो त्याचं ते उदाहरण आहे. आणि सगळ्यात गंभीर असणारं म्हणजे तत्वज्ञान, तर तेही हलकं करता येतं ते त्यांनी करून या पुस्तकात दिलंय. प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. सध्या मी त्यांनी काही मागितले तरी देत राहील.